नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लाव रे तो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लाव रे तो व्हिडिओ. हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाईन पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली काही गिली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाईन पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली काही गिली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जी काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात केले. मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना. मी म्हटलं येतो मी. काय करणार आहेस? म्हटलं मला माहित नाही. पण एक निश्चित मनात होतं, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही.